तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खूप दिवस झाला मी व्हिडिओ टाकत नव्हतो. मध्ये एक व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये मी तुम्हाला ब्रश वगैरे दिले होते आणि मी गावाला आलो त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही. त्यात लाईट पण नसते, तर आधीमध्ये लाईट जात असते त्यामुळं मी व्हिडिओ बनवत नाही. आणि त्यात माझ्या स्क्रीनला थोडा प्रॉब्लेम पण आलेला आहे. जुनी स्क्रीन आणलेली मी गावाला आणि आपली जी मेन स्क्रीन आहे ती मोशीला आहे पुण्याला. तर त्या दिवशी मी तुम्हाला ब्रश दिले, तर आता त्याच ब्रशचा वापर करून मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड बनवून दाखवेन. मी काय व्हिडिओ अगोदर बनवला नाही, मी डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डर चालू केला आहे आणि तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवणार आहे. तर मी सर्वात पहिल्या वेबसाईटवर आलेलो आहे, पिंटरेस्ट या वेबसाईटवर. तिथून मी कुठलं पण एक बॅकग्राऊंड घेणार आहे, जे मूवी पोस्टर वगैरे असेल कोणतं पण. आता इथं तुम्हाला स्क्रीनला दिसतंच आहे. आता मी हे घेतो आहे मी डाउनलोड करून. मी अजून बघतो कुठलं चांगलं असेल ते घेतो आणि मी व्हिडिओ डायरेक्ट बनवते. मी का अगोदर व्हिडिओ बनवलेला नाही. मी म्हणलं व्हिडिओ बनवायचा आहे, मी डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डर चालू केली, वेबसाईट ओपन करून घेतली, कारण कधी कधी लोड व्हायला लागते त्यामुळं. तर मी दुसरं पण बॅकग्राऊंड घेतो चला तुमच्यासाठी. तर आपण तर हे वालं घेऊया. ते घेतलं आपण, ते जाऊ दे, आपण ह्यावर करू काम. ते डाउनलोड करून घेतो. फोटोशॉप मी ओपन करून घेतो. आता इथं न्यू डॉक्युमेंट घ्यायचं आपल्याला. तर मी साईज ना इंचेसमध्येच घेणार आहे. 10 म्हणजे जी आपली समजा हाईट आहे, जी उंची आहे ती मी 12 घेतो आणि जी रुंदी आहे आपली ती 10 घेतो. आणि पिक्सेल इंचेसमध्ये तुम्हाला रेझोल्युशन घ्यायचे. काय जण काय करतात, पिक्सेल सेंटीमीटरमध्ये घेतात आणि इथं 300 टाकतात. त्यावेळेस तुमचा फोटोशॉप आणि जो तुमचा PC आहे तो लोड होणार नाही, फुल हँग होणार आहे. त्यामुळं कधी पण इथं लक्ष द्या, पिक्सेल इंचेसमध्येच घ्यायचे तुम्हाला 300. तर मी क्रिएट करून घेतो साईज. आता मी इथून नाही का साईज क्रिएट केलेली आहे. तर इथं मी ते सर्वात पहिले मी ओपन करणार आहे, जे बॅकग्राऊंड आपण डाउनलोड केले ते दुसऱ्या ह्याच्यात. आपण लगेच आपल्या जे डॉक्युमेंट घेतले आपण न्यू त्याच्यावर नाही आणणार आहे, आपण इकडे घेणार आहे. आता ह्याच्यामधलं आपल्याला ना काढायचे सर्व. तर मी काय करतो, जे आपल्याला असं टूल आहे त्यांनी जे जे नको आहे ना आपल्याला त्याचं सर्कल करायचं आणि राईट क्लिक करून नंतर फिलमध्ये जाऊन ओके करायचं. बघा गेलेले आपल्याला सर्व असं काढून घ्यायचं आहे. फिल करायचं, काढून टाकायचं. परत फोटो झाले, जे जे आपल्याला ह्याच्यातलं नको आहे ना ते सर्व काढून टाका. म्हणजे सगळंच काढणार आहे आपण. मी तुम्हाला दाखवते स्क्रीनला सगळं स्टेप बाय स्टेप. आणि मी तुमच्या समोर बॅकग्राऊंड तयार करणार आहे. मग त्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही लग्नपत्रिकाचं बी बनवू शकता, वाढदिवसाचं बी बनवू शकता. जे ट्रेंडिंगला जे डार्क डिझाईन चालू आहे ना आता सध्या, सिनेमॅटिक वगैरे, तुम्ही ह्याचं सिनेमॅटिक पोस्टर बी बनवू शकता, काही विषय नाही. आता आपण झालेलं आपलं गेलेलं सर्व. तर मी कंट्रोल, आता हे ना सिलेक्शन हे कंट्रोल डीनी ना शॉर्टकट कीनी जाते. तर आता मी ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, म्हणजे कसं फाटणार नाही आपल्याला नाही का बॅकग्राऊंड. तर ह्याला मी साईज वाढवून घेतो. आता इकडं कंट्रोल मायनसनी झूम आउट करू शकतो आपण आणि कंट्रोल प्लसनी झूम करू शकतो. हे बघा असं. आता ह्याला आपल्याला ना ब्लर करायचं आहे. तर ब्लर करून घ्यायचं आहे, जास्त नाही ब्लर करायचं तुम्हाला, बस एवढं. लेअर लॉक करून घेतो मी आणि इथं न्यू लेअर घ्यायची. आणि जे मी तुम्हाला ब्रश दिले होते व्हिडिओमध्ये मागच्या, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू का कोणता आहे, चला दाखवतो मी तुम्हाला. बॅकग्राऊंडला जर नॉईस वगैरे येत असेल तर समजून घ्या, कारण मी व्हिडिओ घरात बनवतो आणि आता रात्री म्हणजे किती वाजले सांगतो मी तुम्हाला. आता म्हणजे 11:15 वाजत आलेले. दिवसभरले काल वाजतो घरात, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो. त्यात लाईट पण नसते, त्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करतो. तर हा व्हिडिओ आहे आपला
इथं दिलेले मी ब्रश तुम्हाला, आणि हेच ब्रश वापरून तुम्ही काय करा, अगोदर इथनं ब्रश डाउनलोड करून घ्या, कारण मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये परत डबल ब्रश देणार नाही, त्यात आपलं गुगल ड्राईव्ह पण फुल झालेले. तर मी बघा हे ब्रश आहेत, हा एक ब्रश खूप भारी. आता हे मारतो मी इथं थोडं, नाही का असं थोडं जसं पाहिजे तसं आपण मारू शकतो, थोडं ओव्हरले इफेक्ट देऊन असं. त्यात आपण आपल्याला वाटलं तर आपण अजून ॲड करू शकतो ह्याच्यामधलेच कलर थोडे. थोडं हलका असं ना का कलर आला पाहिजे डिझाईनमध्ये आपला. थोडा डायरेक्ट व्हिडिओ शूट करते त्यामुळं थोडं गडबड झाली की आपण करू. सॉफ्ट लाईट बघा आपला आता इफेक्ट पडायला लागला. थोडं व्हाईट कलर पण द्यायचा आपल्याला. थोडं फॉगमध्ये असा ब्रश असतो ना तो. अगं इथं आपण ऑपोसिटी वाढवलेली नाही त्यामुळं असं होते. आता बरोबर तुम्हाला समजून येईल सगळं. आता इथून लक्ष द्या फक्त. न्यू लेअर घेतो, थोडं ओव्हरले इफेक्ट घेतो. आता बघा बॅकग्राऊंड कसं तयार होते. मी काहीच करत नाही, मी फक्त ब्रश मारतोय. आणि हे ब्रशच नाही, खूप भारी ब्रश आहे. जास्त असं फॉग ब्रश पण खूप भारी, ते पण दिलेलेत मी, पण त्यासारखं जास्त असं इफेक्ट दिसत नाही. नॉर्मल सॉफ्टमध्ये पडतो बघा. ऑपोसिटी कमी करायची. आता तुम्ही असं बनवलं ना, त्यामध्ये तुम्ही नाही तर पेंटर्सवरून अजून तुम्हाला काय पाहिजे ना ॲड करू शकता. आता इथून बॅकग्राऊंड घेतो मी, कोणतं पण बॅकग्राऊंड ॲड म्हणजे फक्त वरून लावून दाखवतो मी तुम्हाला कसं दिसतं ते. कोणतं पण घेतो मला वाटेल ते आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे बॅकग्राऊंड बनवलेलं नाही, तसेच बनवलेले सगळे, पण त्याचे ॲड पण खूप येतात. हा आपण असलं पण ॲड करू शकतो. बघू आपण ॲड करून हेच ॲड करू आपण तिथं. आणि मी लिहून देतो, खूप भारी इफेक्ट पडणार आहे. तुम्ही जर सिनेमॅटिकमध्ये कोणाचा तर वाढदिवस असेल तुमच्या मित्रा वगैरेचा तर तुम्ही टाकू शकता. परत तुमचा गर्ल्स वगैरे असं म्हणजे नाही का ह्याचा बड्डे असेल ना, तर मग तुमची फ्रेंड वगैरे असेल त्यामध्ये तुम्ही असे बॅकग्राऊंड नका वापरू, तुम्ही असे नॉर्मल वापरू शकता. किंवा असं बटरफ्लाय वगैरे नाही का असं थोडं बेस्ट फ्रेंडमध्ये हार्ट वगैरे वापरू शकता. तर आपण हे ॲड करणार होतो ना. नेट पण स्लो आहे खूप. झालं डाउनलोड करतो मी दाखवण्यासाठी, तुम्हाला दाखवते मी सध्या. आता प्लेस करते इथून असं. आता ह्याला ना मास्क करायचं आणि आपला साधा सॉफ्ट ब्रश आहे ना तो घ्यायचा आहे हा वाला. आणि साईज कमी करायची. इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक करून घ्या. आणि पूर्ण ब्लॅक पाहिजे नाही, पूर्ण ब्लॅक, तेव्हा तुमचं अप्लाय होणार आहे. आणि इथं पण पूर्ण व्हाईट पाहिजे. आणि इथं व्हाईट असं नाही तर ब्लॅक पाहिजे, म्हणजे ऑपोजिट, तेव्हा तुमचं असं इरेज होणार आहे. आता तुम्ही इथून पण इरेज करू शकता, काय विषय नाही. इथून पण इरेज करू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो. हे मास्क डिलीट करतो आणि डायरेक्ट इथून तुम्हाला मी इरेज करून दाखवतो. आता हे बघा झालं इरेज. तुम्ही सॉफ्ट ब्रश घातला, इथून बी इरेज होतं. तर खूप जण म्हणतील दादा इथून पण इरेज होतं, तू मास्क करून इरेज का करतो? तर मास्क करून इरेज करण्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही इथून मास्क केला असं आणि इथं इरेजच्या जागी तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं इथं पूर्ण व्हाईट पाहिजे आणि इथं पूर्ण ब्लॅक पाहिजे आणि इथं पूर्ण व्हाईट पाहिजे. तर ह्यानी काय होतं, समजा आता इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक घेतलं आणि मी असं इरेज केलं इथं. आता मी इरेज केलं, खूप इरेज केलं. आणि मी आता इथून इरेज केलं कसं, मला अंडू करावं लागेल, म्हणजे बॅक करावं लागेल. आणि त्याची एक लिमिट असते, तसं मास्कला नाही. तुम्हाला जर इथं समजा चुकलं तर परत तुम्ही इथून व्हाईट घेऊन परत आणू शकता. असं बघा मी परत आणतो सगळं. आता मला नको आहे, मी परत ब्लॅक घेऊन परत घालू शकतो. आणि मला नको आहे तर मी शिफ्ट दाबून ना पूर्ण आणू शकतो, म्हणजे पूर्ण
हे होणार आहे. त्यामुळे याचा खूप भारी फायदा आहे मास्क करून इरेज करण्याचा. पाहिजे तवा आणू शकतो, पाहिजे तवा घालू शकतो, परत पाहिजे तवा आणू शकतो. एक्सने यायचं बघा, एक्सने ना तुम्हाला असं करायची गरज नाही. तुम्ही शॉर्टकट की ना एक्स दाबलं आलं, एक्स दाबलं गेलं, असा फायदा आहे. आता मी परत करतो तुमच्यासमोर. आता मला जे नको आहे ना ते बाहेरचं मी डिलीट करतो असं. आता ह्याला ना आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे किंवा सॉफ्ट लाईट देऊ आपण. बघू आपल्याला कसं वाटते. चांगलं, हे पण चांगलं वाटायला लागलं मला. सॉफ्ट लाईट बघू, हे पण चांगले. अगं हे एक भारी हार्ड लाईट दिली ना आपण, खूप भारी वाटते. ह्याला थोडं ब्लर करूया आपण, अजून भारी वाटन ते. एक नंबर. हे बघा खूप भारी वाटते. आणि तुमच्यासमोर मी बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. कुठं बी काय मी हे केलेलं नाही. सगळ्यांनी चॅनल खोललेले आहेत यूट्यूबला. आपण पण आधी काय करायचो, डिझाईन बनायचं, उचलून टाकायचो. काय फायदा नाही त्याच्यात. पूर्ण डिटेलमध्ये सांगता आलं पाहिजे समोरच्याला, कारण आपल्याला ना सगळ्यांना पुढं न्यायचं आहे. आता हे बघा बॅकग्राऊंड बनवलेलं आपण. तुम्हाला वाटलं अरे खूपच आहे, मग ऑपॅसिटी कमी करा अशी, किंवा तुम्ही डायरेक्ट अजून ब्लर करू शकता याला असं, ब्लर करू शकता. अजून ह्याच्यावरनं बी तुम्ही ब्रश मारू शकता अजून. आता तुम्हाला जर वाटलं ह्याच्यामधून मी थोडासा ह्याच्यामधलाच ब्रश मारतो असा, असा ब्रश मारू शकता. खूप भारी वाटते ह्या टाईपमध्ये. झालेलं आहे. त्यामध्ये फोटो वगैरे टाकायला अजून भारी दिसतं. आणि तुम्ही जर ह्याला कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून हे केलं ना, एक पूर्ण लेअर मर्ज होऊन तुम्हाला एक नवीन लेअर भेटेल. तिथं फिल्टरमध्ये जाऊन तुम्ही ॲड नॉईज करू शकता. ॲड नॉईज केलं की थोडासा टेक्स्चर टाईप इफेक्ट पडतो. तुम्हाला झूम करून दाखवते बघा असा. आता ह्याच्यावर नाही, फक्त बॅकग्राऊंड आहे. ह्यावर जेव्हा तुम्ही फोटो टाका ना अजून भारी दिसेल. मी आता फोटो आहे का बघतो कुठला टाकायला. तर माझ्या भाचीचा फोटो आहे. आता मी एक समजा कोणतरी ऑब्जेक्ट, म्हणजे कोणाचा तर वाढदिवस असं असं. आता हा बाळाचा फोटो मी फक्त एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी दाखवतोय, फक्त लावून दाखवतो. मी काय डिझाईन करत बसणार नाही, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. मी तुम्हाला म्हणलेलं इथं व्हाईट इथं ब्लॅक पाहिजे. इरेज केलं, मला परत पाहिजे मी परत आणू शकतो. त्यामुळं मास्क करून नाही इरेज करत चाला असं. असं मी तो फोटो टाकलेला असा. मी फक्त तुम्हाला दाखवतो, मी काही डिझाईन करत नाही बसणार आहे. आता ह्यामध्ये ना कॅमेरा फिल्टर थोडं नाही का हे देऊ, इफेक्ट देऊ, थोडं हायलाईट वगैरे. हायलाईट जास्त आहे कमी करू, शॅडो थोडं वाढू, वाईट पण खूप आहे कमी करू, थोडं कॉन्ट्रास्ट वाढूया, क्लॅरिटी वाढूया थोडी फोटोची, टेक्स्चर पण थोडं वाढू, कलर खूप आहे कमी करू थोडा. झालं, फक्त दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते. डिलीट करतो मी. ह्यामध्ये तुम्ही टेक्स्ट पण ॲड करू शकता जर तुम्हाला जर वाटलं तर. काय टेक्स्ट वगैरे आहेत का बघू. नाही, इथनंच ॲड करू आपण. मी दाखवतो तुम्हाला. तुमच्याकडे खंड बोल्ड फॉन्ट असतील ना ते घेऊन तुम्ही टाकू शकता. असं हॅपी बर्थडे बघा, बरोबर का. कधी कधी माकांना स्पेलिंग मिस्टेक होतात. याला बोल्ड करून घ्यायचं आपल्याला पूर्ण. त्यानंतर तिथं ओव्हरले इफेक्ट देऊ शकतो. असं वाईट घ्यायचं का आपण कलर, बघा असं बरोबर आहे. आता असं केलं ना, अल्ट दाबून आला कॉपी करायचं. असं अल्ट
दाबून धरायचं, माऊसने असं उचलायचं फक्त. तसं उचललं की पूर्ण उचलं ते. आलं दाबलं की याचं कॉपी होतं, शॉर्टकट की येते. असं करू शकता. मी मर्ज करून घेतो, परत ओव्हरले करतो. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी टाकतोय ते. परत मास्क करून कॅप्स लॉक दाबलं ना, समजा कॅप्स लॉक ऑन असेल ना, तुमचा ब्रशचं जे साईज आहे ना ते दिसत नाही कधी कधी, म्हणजे दिसत नाही, ते हाईड होऊन जातं. मग कॅप्स लॉक ना ऑफ ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे कसं तुम्हाला ब्रशची साईज दिसेल. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. असं ब्रश मारून घ्यायचा, ऑपॅसिटी कमी करायची. हे बघा आता बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे आपलं पूर्ण सिनेमॅटिकमध्ये. इथं तुम्ही फोटो वगैरे टाकले, खाली नाव वगैरे टाकलं ना, खूप भारी होणार आहे. आणि तुम्ही बघितले मी ह्या बॅकग्राऊंडपासून ना बॅक घेतो बघा, ह्या बॅकग्राऊंडपासून मी असं बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. आणि हे तुम्हाला मी व्हिडिओमुळं म्हणजे नाही का, व्हिडिओ चालू होता डायरेक्ट बनवलं आहे, मी काय अगोदर बनवलेलं नाही. तुम्ही जर अजून टाईम दिला तुम्ही अजून भारी भारी बॅकग्राऊंड बनवू शकता. आणि तुम्हाला पिंटरेस्टवर खूप भारी भारी बॅकग्राऊंड भेटतील, तिथून तुम्ही घेऊन त्याला थोडं एडिट करून अजून भारी बॅकग्राऊंड बनवू शकता. परत हे असले इफेक्ट तुम्ही टेक्स्टला देऊ शकता नाही का, टेक्स्चर म्हणून वापरू शकता. तुम्हाला वाटले तर फोटो वगैरे टाकले, तुम्ही अजून असं थोडं डिझाईनमधला जो कलर आहे थोडा डार्क अशा टाईपमध्ये असं खाली मारू शकता असं, किंवा थोडं नाही का डार्क, अजून डार्कमध्ये टेक्स्ट वगैरे ॲड करू शकता. खूप भारी डिझाईन होती. तर एवढंच सांगणार होतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी ना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भाऊनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.